गडचिरोलीतील घटनेनंतर आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादी घटना घडल्यानंतरच कारवाई न करता राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी केली. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देणे ही सरकार आणि संबंधित संस्थांची जबाबदारी आहे. त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी 15 दिवस ते 1 महिन्याची मुदत द्यावी. त्यानंतरही त्रुटी कायम राहिल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करावी, असे पुरके यांनी सांगितले. आपल्या शाळेतही काही मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे मान्य करत त्या येत्या 15 ते 30 दिवसांत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी करून उर्वरित त्रुटी कळवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळंब, मारेगाव आणि राळेगाव तालुक्यांतील जळका, बाभुळगाव, युगांतर यांसह जिल्ह्यातील इतर आश्रमशाळांचीही पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या शाळांतील विद्यार्थी हे समाजाचे आणि देशाचे भविष्य असल्याने त्यांच्या सुविधांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पुरके यांनी सांगितले. माजी माननीय या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि महाराष्ट्राचं भाग्य हे आहे की खूप दिवसांनी का असेना एक MSc PhD नेट सेट झालेले आचार्य आणि प्राचार्य माझ्या महाराष्ट्राच्या आदिवासी विकास खात्याला मिळालेले आहे. त्यांना माझी स्वतंत्र विनंती आहे, एक सहकारी म्हणून किंवा माझ्या मतदारसंघाचे ते आमचे गार्डियन म्हणून त्यांना विनंती आहे की या आश्रमशाळांच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या संदर्भात एक अत्यंत जबरदस्त पर्यवेक्षण करणारी, सुपरविजन करणारी, इन्स्पेक्शन करणारी यंत्रणा त्यांनी जबरदस्त उभी केली पाहिजे. डायरेक्टरच्या रँकचा एखादा ऑफिसर माझ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी नियुक्त केला पाहिजे आणि त्यांच्या हाताखाली सुपरविजन करणारी एक छानपैकी यंत्रणा उभी केली पाहिजे. पैसा कमी नाही आदिवासी विकास विभागाकडे. आणि ही वारंवार जर PO आहे, APO आहे, त्यांची इन्स्पेक्टर आहे, जर वारंवार जर शाळेमध्ये आली, सदेतून जर आले आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित भावना न ठेवता जर छानपैकी कॉन्क्रीट सजेशन केल्या तर 100% शाळा सुधरू शकतात. म्हणून मी तर विनंती करतो आदरणीय अशोकराव विखे साहेबांनासुद्धा, खाजगी शाळांचं सुपरविजन हे सरकारी अधिकाऱ्यांनी करावं आणि सरकारी शाळांचं सुपरविजन जर त्यांच्याकडे नसेल कोणी तर आमच्यासारख्या लोकांना सांगा ना. कारण केवळ न्यायाधीशांची समिती गठीत करून चालणार नाही. कारण एज्युकेशन इज द एंडलेस जर्नी थ्रू नॉलेज अँड इमॅजिनेशन. शिक्षण हा निरंतर चालणारा हा प्रवास आहे आणि म्हणून यासाठी पैशाची कमतरता नसताना आपण एक यंत्रणा उभी करणं अत्यंत गरजेचं आहे, ही माझी सूचना आहे. जशा माझी स्वतःची शाळा पाहिली, मला आनंद आहे. कुठले वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल आले तरी हरकत नाही आणि ज्या काय राहिल्या त्रुटी आहे त्या दूर करणं माझी स्वतःची नैतिक आणि कर्तव्याचा भाग म्हणून ती माझी जबाबदारी आहे. फक्त बेडचा हा विषय जेव्हा नागराजन मॅडम आल्या तेव्हापासून बेड त्यांनी सक्तीचे केले, म्हणून आम्ही बेडसुद्धा सुरू केलेले आहे. काही त्रुटी आहे त्या 8-10 दिवसाच्या आत मी त्या पूर्ण करणार आहे. परंतु प्रोजेक्ट ऑफिसर्स, ATC आणि ट्रायबल कमिशनर आणि ट्रायबल सेक्रेटरी यासुद्धा लोकांनी स्वतःच्या मंत्रालयातून बाहेर निघून प्रत्येक शाळेला 10 मिनिटाची का असे ना भेट दिली पाहिजे की ज्याच्यामुळे एक दहशत निर्माण होती. नाही रे, समबडी इज कमिंग टू द स्कूल. म्हणून अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन, इन्स्पेक्शन, पनिशमेंट आणि शोकाज नोटिसेस ह्या दिल्याशिवाय शाळा सुधारणार नाही. केवळ अनुदान देऊन चालणार नाही. मारुतराव क्वाशींची शाळा जी आहे ती कायमस्वरूपी रद्द केली आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी, कारण ते पालकमंत्री आहे. शाळा रद्द करणं म्हणजे काय खूप मोठा पराक्रम नव्हे. तर या शाळेमध्ये वारंवार भेटी जर प्रोजेक्ट ऑफिसच्या लोकांच्या झाल्या असत्या तर ही सुद्धा त्रुटी दूर झाली असती. म्हणजे या 2-3 लोकांवर कारवाई केली हरकत नाही, पण एखाद्या PO ऑफिसच्या कुठल्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल केले? आणि म्हणून तुमची संस्था चालक, प्रोजेक्ट ऑफिसचे लोक, सरकारी अधिकारी म्हणून आमच्या सगळ्यांची ही शैक्षणिक उन्नती करण्यासाठी संयुक्त जबाबदारी आहे, एकट्या दुकट्याची नाही. फक्त आम्हाला अनुदान देऊन चालणार नाही, तर इन्स्पेक्शन झालं पाहिजे, सुपरविजन झालं पाहिजे, अकॅडमिक करिअर बघितलं पाहिजे, टीचिंग कसं आहे, स्टेटस कसं आहे, त्याच्यापेक्षा पटसंख्या कशी आहे, हे सगळ्या प्रकारच्या बाबी पाहायच्या असेल तर महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र एज्युकेशन कमिशनर त्यांनी अपॉइंट करावा आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी, सुपरविजन करणारी यंत्रणा उभी करावी की ज्याच्यामुळे अशोकराव उईके आज आहे उद्या नसणार, परंतु त्यांच्या काळामध्ये ही सुपरविजन करणारी कमिटी गठीत झाली की ज्याच्यामुळे सगळ्या शाळा ह्या अपग्रेड झाल्या, अपलिफ्ट झाल्या, अशा प्रकारे चांगला मॅसेज जाईल.